आणि रील स्टार सुरेंद्र पाटील हा अखेर गजाआड झालाय। त्याच्याकडे मोठा शस्त्रसाठा सापडला होता। पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली होती। त्यावेळेस महागड्या हत्यारांसह सुरेंद्र पाटील याच्या घरामध्ये आणखीनही काही गोष्टी सापडल्या होत्या। सुरेंद्र पाटील या हत्यारांसह दहशत माजवत होता। त्याच्यावर 12 पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत। सुरेंद्र पाटील याच्याकडे एकूण 3 देशी बनावटीचे पिस्टल, 1 सिक्सर रिव्हॉल्वर, 7 गावठी कट्टे, 1 रिकामी मॅगझिन, 2 एअरगन आणि 405 जिवंत काडतुसे, त्याचबरोबर 167 छरे आणि लोखंडी तलवारी, सुरा, चाकू आणि इतर साहित्य, त्याचबरोबर 3,52,000च्या नकली नोटा असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। याच संदर्भात आणखीन माहिती घेऊयात। माझे सहकारी कुणाल भोईटे आता आपल्या सोबत आहेत। कुणाल, आहे कोण ही व्यक्ती सुरेंद्र पाटील आणि एवढा शस्त्रसाठा याच्याकडे होता? करत काय होता हा? अगदी बरोबर आहे। कल्याणमध्ये राहणारा हा सुरेंद्र पाटील जो आहे तो रील स्टार आहे। कुप्रसिद्ध रील स्टार असल्याची माहिती समोर येते। याचे 3 लाखाहून अधिक सबस्क्रायबर जे आहेत किंवा अधिक फॉलोअर्स जे आहेत ते इंस्टाग्राम वरती तर आहेतच, मात्र याच्या ज्या रील्स काढण्याची पद्धत होती, हा नेहमी रील्स काढत असताना याच्यासोबत शस्त्र असायचा, कमरेला लावून कमरेला पिस्टल लावून हा वारंवार वावर करत असायचा। त्याचप्रमाणे मागे एकदा त्याने पोलीस अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसत देखील एक रील काढली होती आणि त्यानंतर देखील त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। विनयभंगाची सुद्धा एक केस त्याच्यावरती आहे आणि एकूण 12 गंभीर गुन्ह्यांची नोंद त्याच्यावरती असल्याने त्याच्या घरामध्ये ज्यावेळेस झडती घेतली गेली त्यावेळेस चप्पल स्टँडच्या मागे एका ठिकाणी एवढा मोठा शस्त्रसाठा जो आहे तो पोलिसांनी जप्त केलेला आहे। पुढील कायदेशीर कारवाई जी आहे ती पोलीस करतातच आहेत। मात्र अशा प्रकारे रील स्टार जर या शस्त्रसाठ्यांना जर वाव देत असतील तर समाजामध्ये याचा वेगळा परिणाम पडू शकतो। मात्र आता पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। या तपासामध्ये आणखी काही गंभीर बाबी समोर येत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी सुरेंद्र पाटीलच्या मुसक्या ज्या आहेत त्या ठाणे गुन्हे शाखेने आवळलेल्या पाहायला मिळत आहेत। कविता, निश्चितपणाने, कारण इतका मोठा जर शस्त्रसाठा या व्यक्तीकडे असेल आणि हा व्यक्ती जर स्वतःला रील स्टार म्हणून घेत असेल तर तो काय करत होता या शस्त्रसाठ्याचा याचा तपास होणं गरजेचं आहे। दहशत माजवत असेल तर त्याला शिक्षेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। धन्यवाद कुणाल या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।